एकीकडे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला काही मंडळींशी, मात्र तिकडे कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या कल्याण डोंबिवलीतल्या तिघांचा संपर्क होत नाहीये। तिघे नेपाळमध्ये होते। 2 दिवसांपासून या तिघांशी संपर्क तुटला। कल्याणचे संजय पाटील, त्यांची पत्नी नलिनी पाटील आणि डोंबिवलीतले सुनील सुभेदार यांचा संपर्क झालेला नाहीये। वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होत नाहीये, त्यामुळे कुटुंबियांची धाकधूक ही वाढलेली बघायला मिळते। दरम्यान मुख्यमंत्री आणि शासनाने देखील मग वेगाने पावलं टाकलेले, अडकलेल्या परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। आपले काही भारतीय लोक आणि विशेषतः महाराष्ट्रातले काही लोक देखील त्या ठिकाणी आहेत किंवा असण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झाला आहे, तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत आणि त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपलं बोलणं झालेलं आहे। त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे। आता बातमी येते FD आयुक्त तुकाराम मुंढे